मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता कमळी आणि ऋषी हे दोघंजण शोधाशोध करत आता कमळीच्या त्या जुन्या घरी पोहोचलेले असतात. कमळी ते अंगण बघून म्हणते, ऋषी सर, अहो ह्याच घरात कदाचित माझा जन्म झाला असेल, कदाचित ह्याच घरात मी माझं पहिलं पाऊल टाकलं असेल, ह्याच घरात माझी आई, माझा आबा आणि माझा बा आम्ही सगळे राहिलो असू, हे तेच घर असेल ना ऋषी सर. त्यावर ऋषी म्हणतो, हो कमळे, आपण ना इथल्या लोकांकडे चौकशी करूया, आपल्याला नक्की काहीतरी कळेल. इतक्यात तिकडे आता एक मावशी येतात. आता कमळी म्हणते, काकू, ह्या घरात जी बाई पहिली राहायची ती कोण होती, तिच्याबद्दल मला माहिती हवी. त्यावर त्या काकू म्हणायला लागतात की आम्ही बक्कळ पैसा दिला या घरासाठी, आता ह्या घरावर दावा सांगण्याचा तुमच्याकडे काही एक अधिकार नाही आहे, हे घर माझं आहे, समजलं ना. असेच गोड गोड बोलून माहिती काढायला येतात आणि नंतर मग सगळं घर स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी कोर्टात केस करतात. त्याबरोबर ऋषी म्हणत असतो, अहो मग काकू, तुम्हाला वाटतंय ना तसं काही नाही आहे आणि आम्हाला हे घर वगैरे काहीही नको आहे आणि आम्ही काही केस वगैरे करायला आलेलो नाही आहे. त्याबरोबर मग आता तिथे त्या बाईने तिच्या नवऱ्याला सुद्धा बोलवून घेतलेलं असतं. कमळी आणि ऋषी तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात की आम्हाला तुमच्याकडनं काहीही नको आहे, आम्हाला तुमचं घर वगैरे बळकवण्यात काहीच रस नाही आहे, आम्हाला फक्त माहिती हवी आहे आणि आम्ही फक्त ह्या घरात ज्या बाई राहायच्या त्यांच्याबद्दलचा भूतकाळ जाणून घ्यायला आलो आहे, बाकी आम्हाला ह्या घरातनं काही नको आहे. त्यावर ती बाई म्हणते, इथं काही मिळणार नाही आहे तुम्हाला, निघा इकडनं. आणि ती तिच्या नवऱ्याला घेऊन तिकडनं आतमध्ये जाते. त्यावेळी पुन्हा ते काका मागे येतात आणि म्हणतात, ए पोरांनो थांबा, मी तुम्हाला त्या बाईबद्दल माहिती देऊ शकतो असं मला वाटते, या येऊन इथं बसा या. आणि मग ते काका त्या दोघांना घरात घेतात आणि त्यानंतर मग ते सांगू लागतात की ह्या घरात राहणाऱ्या बाईचं नाव होतं गौरी आणि तिच्या बाचं नाव आबा मोहिते. ते दोघंच इथं राहायला होतं. गौरीचा अख्खा दिस शेतात राबून जायचा, दिसभर ती शेतातच असायची. त्यानंतर ह्या गावात एक मोठा साहेब आला. असा एक मोठा साहेब, त्याकडे अगदी चित्रपटात दाखवतात की नाही तशी गाडी होती. तोपर्यंत आता राजन त्याची गाडी घेऊन आलेला असतो दरवाजात. राजन खाली उतरतो गाडीतून आणि त्या घराकडे एकटक बघत राहतो. त्याबरोबर त्या ठिकाणी अन्नपूर्णा मॅडमसुद्धा उतरतात आणि म्हणतात, राजन, काय रे, काय झालं, तू या घराकडे एवढं निरखून एकटक का बघतोयस. राजन म्हणतो, आई, ह्याच घरामध्ये गौरी आणि तिचे बाबा राहायचे. त्याबरोबर आता लगेचच राजनला आठवतं, ह्याच घरात त्यांच्या मुलीचा जन्म झाला होता. मग राजन म्हणतो, ह्याच घरात तुझ्या मोठ्या नातीचा जन्मही झाला होता आई. त्यानंतर मग राजनला आठवतं की जेव्हा हायर एज्युकेशनसाठी तो US चालला होता तेव्हा मी परत येईन असं सांगून तो गेला होता. त्यानंतर मग अन्नपूर्णा म्हणते की अरे मग तू इथे का उभा आहेस, चल ना आपण आतमध्ये जाऊ, चौकशी करूया, काहीतरी माहिती मिळेल की आपल्याला. त्याबरोबर मग राजन म्हणत असतो की आपल्याला काहीही माहिती मिळणार नाही आहे, कारण ह्या घरामध्ये जी लोकं राहतात त्यांना गौरीबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि ह्या घरातली जी बाई आहे ना ती खूप फटगळ स्वभावाची आहे, ती उगाच तुला काहीतरी पटकन बोलेल, त्यापेक्षा नको आपण तिथे जायला. त्याबरोबर मग पुढे राजन सांगत असतो, आणि आई, गौरी मला मध्यंतरी मुंबईला भेटली होती, तेव्हा मी गौरीला आमच्या मुलीबद्दल विचारलं तेव्हा तिने मला सांगितलं की आमची मुलगी ह्या जगात नाही, त्यामुळे आता पुन्हा त्या सर्व गोष्टी. त्याबरोबर मग अन्नपूर्णा म्हणते, अरे असं कसं जगात नाही म्हणजे काय, असेल ना काहीतरी, सापडेल आपल्याला, चल आपण बघू. आणि मग अन्नपूर्णा हाक मारते, कोणी आहे का घरात. त्यावेळी आता कमळीला अन्नपूर्णाचा आवाज येतो आणि हा आवाज ओळखीचा आहे असं कमळीला वाटतं. तर त्याबरोबर त्या घरातून आता त्याच काकू बाहेर येतात आणि म्हणतात, काय दुपारच्या वेळेला काही कळतं का नाही लोकांना, काय कळतच नाही बाबा मला, जरा कुठं पाठण टेकवायला जावं असं म्हटलं तर येतच कुणी ना कुणीतरी दारावरती, काय तुमचं, काय हवं आहे तुम्हाला. त्याबरोबर मग आता लगेचच ते दोघं म्हणायला लागतात की ऐकून तरी घ्या आमचं. त्यावर अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की मला फक्त ह्या घरात तुमच्या आधी कोण राहायचं त्यांच्याबद्दल थोडी माहिती हवी होती. त्यावेळी त्या काकू खूप वाईट बोलायला लागतात. त्यामुळे राजन काका आता अन्नपूर्णा मॅडमना तिकडनं घेऊन जातात. तोपर्यंत कोणाचा आवाज आहे हा हे पाहण्यासाठी कमळी बाहेर आलेली असते, पण तोवर अन्नपूर्णा मॅडम आणि राजन हे दोघं निघून गेलेले असतात. कमळीला त्यांची गाडी जाता वेळेस दिसते, पण कमळीच्या लक्षात येत नाही की ही गाडी इकडे राजनची आहे म्हणून. तर दुसऱ्या बाजूला रोहित हा ऑनलाईन मीटिंग अटेंड करत असतो आणि तो त्याच्या क्लायंटला म्हणत असतो की हो नक्की येस. त्यावर त्याचे क्लायंट म्हणतात की माझ्याही काही अटी आहेत ज्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. त्यावेळी रोहित आता चिडतो आणि म्हणतो, काय तुमच्या अटी, तुम्हाला माहिती नाही आहे का की
आमची कंपनी ही महाराष्ट्रात टॉपमध्ये येते आणि आमची कंपनी जे सर्व करते ते शेवटचं असतं, म्हणून तुम्ही अटी कसला सांगताय? त्यावर ते म्हणतात, जर तुमचा हा ॲटिट्यूड असेल ना मिस्टर रोहित काम करण्याचा, तर मग मला विचार करावा लागेल तुमच्याशी काम करायचं की नाही. रोहितसुद्धा आता त्यांना चिडून म्हणतो की ठीक आहे, जर तुम्हाला आमच्यासारख्या कंपनीबरोबर काम करण्याचा विचार करावा लागत असेल तर मग तोपर्यंत आता त्या ठिकाणी नयनतारा येते आणि नयनतारा म्हणते, रोहित लेट मी जॉईन. त्यावर रोहित होकार देतो आणि उठतो. त्याबरोबर नयनतारा तिथे जॉईन करते आणि नयनतारा त्यांच्याबरोबर अगदी चांगल्या पद्धतीने बोलते आणि मग ती त्यांना म्हणत असते की आपण नंतर भेटून सविस्तर सगळं ठरवूच. तुम्ही मला तुमच्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन असतील त्या मेल करा. शेवटी आपल्या दोघांचाही फायदा ज्याच्यात असेल आपण तशाच काहीतरी कंडिशन ठरवू आणि मग आपण काम करू. काही काळजी करू नका, व्यवस्थित आपण एवढी वर्ष काम केलं आहे तसंच यापुढेही करत राहू. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे आता कमळी परत येते. ऋषी विचारतो, कमळी काय झालं, कोण होतं बाहेर? त्यावर कमळी सांगते की काय माहिती, ती लोक निघून गेली होती तोपर्यंत. काका तुम्ही सांगा की पुढं त्या बाईबद्दल तुम्ही काय सांगत होतात? त्यावर मग ते काका सांगू लागतात, अगं तो साहेब गावात आला होता आणि मग त्या साहेबाची आणि त्या हिची भेट झाली आणि मग गौरी आणि साहेब दोघं एकत्र राहायला लागली. कालांतरानं गौरीला दिवस गेलं आणि मग त्यांना एक पोर बी झालं बघ. त्याबरोबर मग नंतरनं काय घडलं अचानक काय कळलं नाही. अचानक त्यांचं घर जळून गेलं आणि आबा आणि ती गौरी कुठं गेली कुणास नाही काय बी कळलं नाही बघ. म्हणजे ती जिती राहिली का मेली ते बी कळलं नाही. कोण म्हणतं त्या आगीत खाक होऊन गेली बघ ती लोक. त्याबरोबर मग आता लगेचच ऋषी म्हणतो, तुम्हाला कोणावर संशय वगैरे आहे का, हे सगळं कोणी केलं असेल किंवा काय? त्यावर ते काका म्हणतात, आता काय म्हणणार आम्ही तरी, गावात वेगळे वेगळे संदर्भ म्हणून लोक चर्चा करतात. म्हणजे कोणाला वाटतं की तो जो साहेब होता का नाही त्यानंच केलं हे समजा. आता त्यानं त्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं म्हणल्यावर मग त्यानं मागं पुरावा सुटू नये म्हणून केलं असेल असलंच काहीतरी. त्याबरोबर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे नयनतारा ही रोहितला समजवते, रोहित कामाच्या बाबतीत असं वागायचं नसतं. रोहित म्हणतो, आई अगं आपण का कमीपणा घ्यायचा, आपली कंपनी महाराष्ट्रातली टॉप 1 आहे, मग तरीही आपल्याला काय गरज आहे, नयनतारा ग्रुप ऑफ इंडस्ट्री का माघार घेणार? त्याबरोबर मग आता ती म्हणत असते, रोहित अशी अरेरावी करून बिझनेस होत नसतो बाळा. बिझनेस करण्यासाठी डोकं कायम शांत ठेवावं लागतं. मी आणि तुझ्या डॅडनी खूप कष्ट करून हा बिझनेस उभा केला आणि बिझनेस काय फक्त पैशांनी किंवा असा एका रात्रीत काहीतरी करून उभा करता येत नसतो. बिझनेससाठी सगळ्यात महत्त्वाचे असते ती म्हणजे मॅनपॉवर आणि आम्ही ते जाणलं. आम्ही माणसं जोडली रोहित आणि म्हणून आज आपला बिझनेस एवढा मोठा आहे. कळतं आहे ना तुला रोहित? मला वाटतं की तू सुद्धा नक्की ही गोष्ट कायम यापुढे लक्षात ठेवशील. रोहित, जर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करायचा असेल ना तर त्यासाठी आधी माणसं जोडावी लागतात. लक्षात ठेव, माणसं जोडायला शिक आणि त्यानंतर मगच काम करायला लाग. त्यानंतर मग नयनतारा तिकडनं चाललेली असते. त्याबरोबर पुन्हा ती मागे फिरते आणि म्हणते, रोहित आणि हो उद्याच्या ज्या काही महत्त्वाच्या मीटिंग्स असतील त्याचे मला जरा मेल करून ठेव. रोहित म्हणतो, अगं आई पण काय गरज आहे, मी आहे ना, मी करतो ना सगळं व्यवस्थित मॅनेज. त्यावरती म्हणते, रोहित आय ट्रस्ट यू, बट बेटा मलासुद्धा आता कामात पुन्हा लक्ष घालायला हवं ना. रोहित म्हणतो, अगं आई काय गरज आहे तुला कामाकडे बघण्याची, मी आहे ना कामाकडे बघायला. आणि तसंही आई आधीच ऋषीने जे काही करून ठेवलं आहे त्यामुळे तू खूप जास्त डिस्टर्ब आहेस, तुला आरामाची गरज आहे आई. त्यावर ती म्हणते की नाही, आता मला उलट स्वतःला कामात झोकून द्यायचं आहे, तू मला मेल कर. त्याबरोबर ती तिकडनं निघून गेल्यावर रोहित म्हणतो की अरे यार, आत्ता कुठेतरी सर्व बिझनेस माझ्या हातात येत होता, आता ही आई पुन्हा कशाला कडमडते तिकडे, मला काही कळतच नाही आहे. मला वाटलं होतं आता सगळं सोपं होईल, पण आता ऋषीने जर तिकडे काहीतरी गावात मोठा तमाशा केला ना तरच काहीतरी शक्य होऊ शकेल. तर दुसऱ्या बाजूला कमळी अपसेट असते. ती म्हणते, ह्या काकांचं म्हणणं जर आपण खरं मानलं तर माझ्या बानच माझ्या आईचं आणि आबांचं घर जाळलं. माझा बा असा कसा वागू शकतो? माझी आई तर म्हणाली होती माझा बा लई चांगला माणूस होता म्हणून. त्यावर ऋषी म्हणत असतो, कमळी कमळी प्लीज, हे बघ रिलॅक्स, शांत हो कमळे. अगं असा काहीतरी वाईट विचार करू नकोस. अगं ते काका फक्त त्यांचा अंदाज बोलून दाखवत होते आणि ही गावातली लोक यांना काय गं, ह्यांना फक्त चर्चेला कारण हवं असतं तर त्यांना ते फक्त कारण मिळालं, बाकी काहीही नाही. समजलं? कमळी तू कशावरही विश्वास ठेवू नकोस. जोपर्यंत आपल्याला सगळे पुरावे सापडत नाही तोवर काहीच नाही. त्यावर कमळी म्हणते,
अहो पण ऋषी सर पुरावे मिळणार कुठं? ऋषी म्हणतो आपण शोधतोय ना. नक्कीच आपल्याला पुढे काहीतरी व्यवस्थित पुरावा सापडेल. त्याबरोबर आता ऋषी आणि कमळी एका ठिकाणी चहा प्यायला बसलेले असतात. कमळी ऋषीला विचारते, तुम्हाला नयनतारा मॅडमनी इकडे येण्याची परवानगी दिली? त्यावेळी ऋषीला लगेचच नयनताराने दिलेला स्पष्ट नकार आठवतो आणि ऋषी विषय बदलतो. कमळी म्हणते, ऋषी सर मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला आहे, तुम्ही हवामानाच्या गप्पा कसल्या करायला? ऋषी म्हणतो, अगं केलं मी मॅनेज, जाऊ देत ना ते कमळी. तोपर्यंत आता त्या ठिकाणी एक म्हातारे बाबा आलेले असतात आणि ते म्हणतात की तू आबा मोहितेची नात ना? त्यावर कमळी होकार देते. त्यावर ते आजोबा सांगतात की म्या त्याचा लई चांगला मित्र होतो, म्याच तुम्हासनी काहीतरी माहिती देऊ शकतो. तुम्ही गावभर माहिती गोळा करत फिरत होता असं कळलं, म्हणून आता म्याच तुम्हासनी दोघांसनी हुडकत इथवर आलो. कमळी म्हणते, काय माहिती देऊ शकता तुम्ही मला? त्याबरोबर मग आता ते कमळीला काही पत्र दाखवतात आणि म्हणतात की बघ, ही पत्र आबा मला लिहायचा. त्याबरोबर मग आता कमळी म्हणते, काय तुम्हासनी? त्याबरोबर ते म्हणतात की होय, मलाच लिहायचं बघतो ही पत्र. आणि प्रत्येक वेळी एकच प्रश्न विचारायचा, साहेब आलं का? माझ्या गौरीचा नवरा दिसला होता का? पण ते काही शक्य झालं नाही. म्हणजे गौरीचा नवरा एकदा हुडकत आला होता गौरीला. गावात येऊन त्यानं लई चौकशी केली गौरीबद्दल, तिच्या बाळाबद्दल, आबांबद्दल. पण तेव्हा म्या गावात नव्हतो नवं, त्यामुळं लोकांनी त्यांना काही सांगताच आलं नाही. आणि तेव्हा म्हण ते बिचारं परत माघारी निघून गेलं. त्यामुळं आमची चुकामुकच झाली आणि काय बी कळलं नाही बघ त्यासनी. त्याबरोबर मग कमळी म्हणते, ह्याचा अर्थ माझा बा आला होता? त्याबरोबर ऋषी म्हणतो, तुम्हाला त्यांचं काही नाव वगैरे माहिती आहे का? त्याबरोबर ते म्हणतात, नाही हो. आणि हा व्हिडिओ इथंच संपतो.